विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये झुंपली. नक्की काय घडतंय आपण या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेऊया. गेले 3 विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय मी मांडतोय. मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ज्यावेळेला निवडणूक लढलो त्यावेळेला माझ्या वचननाम्यामध्ये मी हे प्रमुख मुद्दा दिला होता. तेव्हापासूनच्या आतापर्यंत झालेल्या 4 अधिवेशनात हा मुद्दा मी मांडलेला आहे. कालच्या माझ्या भाषणात देखील हा मुद्दा मांडलेला आहे. परवा ज्या दिवशी MMRDAचा ग्रोथ हबवरती सत्ताधाऱ्यांकडनं ज्यावेळेला प्रस्ताव आला त्याच्यात देखील हा मुद्दा मांडलेला आहे. या सभागृहात एखादी गोष्ट मांडल्यानंतर त्याचं वेगळं निवेदन द्यावं लागत नाही. हे सभागृह सर्वोच्च आहे आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं हे व्यासपीठ आहे की जिकडे मागणी केली जाऊ शकते. आणि म्हणून ही मागणी जी आहे की मराठी माणसाला घर देण्याच्या संदर्भातला कायदा, तुम्ही हक्क डावलायचं नाही ना, नका. तुम्ही सांगताय ना देताय 2000 5000 फुटाची घरं सांगतात घ्या म्हणून, जी मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. कायदा स्पष्ट, माझं विधेयक आहे, अतिशय अशासकीय विधेयक आहे की 500 ते 750 फुटाची घरं प्रत्येक नवीन रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या सेलच्या बिल्डिंग होतील त्याच्यामध्ये 40% रिझर्वेशन आपण ठेवणार का? आणि माझं अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून या अधिवेशनात, कारण ते मांडून पण आता 1 वर्ष झालेलं आहे, या अधिवेशनात आपण आणून संमत करणार का? सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जर प्रश्न माननीय मिलिंद नार्वेकर साहेबांचा वाचला तर प्रश्नामध्ये काय म्हटलंय, पार्ले पंचम या सामाजिक संस्थेने गृहनिर्माण मंत्र्यांच्याकडे 27 मार्च रोजी अशा पद्धतीचं निवेदन दिलं आहे काय, हा प्रश्न आहे. याला मी काय उत्तर दिलं, अशा पद्धतीचं निवेदन गृहनिर्माण विभागाकडे प्राप्त झालेलं नाही. आता सन्माननीय परब साहेब सांगतात की त्यांचं अशासकीय विधेयक आहे. गेली 2 अधिवेशनं ते मांडतायत, ते चर्चेला येऊ शकलं नाही. तो अधिकार सन्माननीय सभापती महोदय आपला आहे, सभागृहाचा आहे. बोलले तेव्हा तुम्ही नव्हता सभागृहात, त्यांनी परत सांगितलं, विधित केलं. त्या अशासकीय विधेयकावर केव्हा चर्चा घ्यायची आपण ठरवू शकता. सरकारची त्या चर्चेला तयारी आहे आणि त्या चर्चेमध्ये जे सभागृह ठरवेल त्याप्रमाणे आपण याच्यावरती निर्णय घेऊ. नंबर 1. नंबर 2, माननीय परब साहेब जे म्हणतायत की अशा पद्धतीनं मराठी माणूस आहे म्हणून त्याला जर कुठला बिल्डर घर नाकारत असेल किंवा तू मांसाहार खातो, याच्यामध्ये माननीय मिलिंद नार्वेकर साहेबांनी उल्लेख केलेला आहे की मांसाहार खाणाऱ्या मराठी माणसाला घरं देत नाहीत. तर अशा ज्या वेळी यापूर्वी मंत्री महोदयांकडे तक्रारी आल्या, माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे तक्रारी आल्या, त्यावेळी अशा लोकांच्यावरती कठोर कारवाई आपण केलेली आहे. आणि त्यामुळं मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पहिला हक्क अशा सर्व घरांवरती हा मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचा हक्क अबाधित राखण्यासाठी या सरकारची कटिबद्धता आहे. जे करावं लागेल ते मराठी माणसाच्या न्यायासाठी हे सरकार नक्की करेल. निरंजन डावखरे, मी देते सगळ्यांना, फक्त आता 2-3 मिनिट. महोदय, या प्रश्नाला अनुषंगानेच काल गिरणी कामगारांचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये राजकारण करण्याची भूमिका काही लोकांनी केली. याच्यामध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भातलं शासनाचं धोरण काय हे आपण स्पष्ट करावं. बरं, उदय सामंत आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारलेली आहे, बोला. नाही, गिरणी कामगारांच्या मोर्चाला गेले होते भेटायला, म्हणून मी त्याला म्हणलं तुम्ही वस्तुस्थिती सांगा, आपली परवानगी असेल तर. ठीक आहे, पण ड्रायव्हर सांग, बोला. नाही, मराठी माणसाच्या मुद्द्यावर गिरणी कामगारांचा तुम्ही तिकडे बघितले की विचलित का होता सर? नाही, सचिन भाऊ तिकडनं इशारे करतात म्हणून मला हसायला येतं. मला ते आश्चर्य वाटतं, म्हणजे तुम्ही सभागृहात उत्तर देताय. नाही, गिरणी कामगारांच्या सभापती महोदया, गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये तुमच्या परवानगीनं मी सचिन भाऊंबरोबर गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी मी गेलेलो होतो. या व्यासपीठावरनं, या सभागृहातनं सचिन भाऊ तुम्हाला मी पहिलं मनापासून धन्यवाद देतो की गिरणी कामगारांच्या विषयामध्ये राजकारण न करता तुम्ही मला त्या ठिकाणी घेऊन गेला. तिथं आपण शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि 24 तासाच्या आत, म्हणजे आज 4:30 वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या समवेत 14 संघटनांच्या बैठकीचं आयोजन आपण करण्यात आलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आंदोलनामध्ये ज्या काही गोष्टी
आपल्या संघटनाच्या लोकांनी शासनाला म्हणून सांगितलेलं आहे त्याचा सकारात्मक शासन विचार करणार आहे आणि गिरणी कामगारांना म्हणजे मराठी माणसाला न्याय देणार आहे. सचिन भाऊ आहेर बोला. सभापती महोदय, मला वाटते आपण निवेदन केलं त्याबद्दल आभारी आहे आणि माझं कौतुक केलं त्याबद्दल पण आभारी आहे. पण कालच जर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले असते तर अजून अधिक चांगला झाला असता. काय हरकत नाही सभापती, मी आपलीही आभारी आहे कारण आपणही देखील निवेदन करायला सांगितलं होतं आणि 6:30 पर्यंत अगोदर कळवा, पण ती सभा लेट झाल्यामुळे झाली. पण मी नक्कीच शासनाचं स्वागत करतो. सभापती महोदय, माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे की प्रायव्हेट लँडवरती तुम्हाला येता येणार नाही कारण देशाचा नागरिक कुठेही घर घेऊ शकतो, परंतु म्हाडामध्ये जशी अट असते की 15 वर्षाचा तुम्हाला डोमेशियल सर्टिफिकेट लागतो. अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे जेवढे रिडेव्हलपमेंट होतात किंवा ज्या ज्या स्कीम्समध्ये शासनाकडनं त्यांना बेनिफिट मिळतो, मग SRA साठी असेल, रिडेव्हलपमेंट 33(5) प्रमाणे असेल, म्हाडाची असेल, म्हणजे आपल्या फायद्यामुळे त्याला या योजनेला गती मिळते. तर जर तुम्ही म्हाडा जर 15 वर्षाची डोमेशियल सर्टिफिकेट जर पकडू शकते तर आपण त्यात काय करू शकत नाही. तुम्हाला स्कोप आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी. सभापती महोदय, तर काय होतोय बघितलं आपण, तो दुबेसारखा एक खासदार त्याचं घर फ्लॅट इकडे खारलाय जुलेलालमध्ये, तो राहायला नाही आणि भाड्यावर दिलेले आहेत. म्हणजे मराठी माणसाला मुळामध्ये घरं नाही आणि बाहेरची लोक येत आहेत, ते राहायला आले तरी काय हरकत नाही, पण इकडे भाड्यावर देऊन इन्व्हेस्टमेंट करतायत. म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, खाजगी जमिनीवरती नाही पण जिकडे इकडे रिडेव्हलपमेंट होत आहे, जिकडे इकडे शासनाचा फायदा मिळतोय, शासनात टाकू शकते ना की बा एवढं, जसं आपण 5%, 10% इतर लोकांना आरक्षण करतो तसं तुम्ही आरक्षण टाका. माननीय भुजबळ साहेब इकडे आहेत, माझगाव पंकजी इकडे आहेत. माझगावमध्ये एक काळमध्ये मराठी माणसाचा होता, आता जेवढे नवीन विकासक आले ते पहिलं काय करतात, जैन मंदिर बांधतात. म्हणजे माणूस दुसरा आत गेटच्या आत विचारच करू शकत नाही जायला म्हणून, आणि तिकडे एक सामाजिक तेढ होतोय. म्हणून सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अशा धोरणामध्ये तुम्ही बदल आणणार आहात का? चला आता तुमचं वाक्य. मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. बरं मंत्री महोदय, पुढे बोला. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. त्यांनी ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू, मराठी भाषेचा विषय आहे. साहेब ऐका माझं. प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा. चला तुम्ही शांतता ठेवा. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आणि आता खाली बसा. सन्मान्य सभापती महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा. त्यांचं ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? सभापती महोदय, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. ऐका खाली बसा. आता काय नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे. पाहिजे ना. ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत. एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो ते? सांगू का काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार?